नमस्कार. शेळी पालन बिझनेस सेटअपच्या या 18व्या दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेळी पालनातील आपण व्यवस्थापन पाहत आहोत. तर हे व्यवस्थापन पाहत असताना शेळी पालनामध्ये कोणत्या-कोणत्या चुका होतात, लोकांचं फार्म बंद का पडतं किंवा लोकं तोट्यामध्ये का जातात, याही बाजूचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एकदा का ती दुसरी बाजू जी आहे, की शेळी पालन बंद का पडतं हे आपल्याला समजलं आणि त्या चुका काय होतात ते एकदा समजलं, की आपण त्या चुका करू शकत नाही. त्यामुळे त्या चुकांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. नक्की कोणत्या-कोणत्या चुका शेळीपालन सुरू करत असताना किंवा या व्यवसायामध्ये करतात, की जेणेकरून आपल्याला त्या गोष्टींचा पुढे जाऊन पश्चाताप होऊ शकतो. तर त्या सर्व गोष्टी आहेत, त्या शेळीपालनाच्या सर्व चुका आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे आपला आजचा विषय आहे तो म्हणजे शेळीपालनात होणाऱ्या चुका. तर आपल्या या व्हिडिओचा अजेंडा काय आहे? तर आपल्या या व्हिडिओमध्ये आज आपण फसव्या यशोगाथा काय असतात आणि त्याच्यामुळे आपण कशा पद्धतीने त्याला बळी पडतो हे थोडंसं पाहणार आहोत. त्याच्यामुळे आपल्यावर काय परिणाम होतो तेही पाहणार आहोत. त्याचबरोबर व्यवस्थापनातील काही त्रुटी आहेत, चुका आहेत, त्याही समजणं गरजेचं आहे आणि त्या व्यवस्थापनातल्या त्रुटी आहेत त्या झाल्या नाही पाहिजेत. योग्य वेळेस योग्य गोष्टी होणं गरजेचं आहे. तर ते कसं काय करायचं आहे, त्याच्यात काय आपलं गल्लत होते, हे सर्व समजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर विक्रीतील काही त्रुटी आहेत, की त्या विक्रीतील त्रुटींमुळे, विक्रीतील काही चुकांमुळेही शेळीपालनामध्ये आपल्याला थोडाफार तोटा सहन करावा लागतो. तर त्याही गोष्टी समजून घेणार आहोत. एकदा का ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजल्या, की त्याच्यानंतर आपण व्यवसाय करायला मोकळे झालो. तर ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊन आपण पाहणार आहोत, की चला ह्या चुका तर आपल्याला समजल्या, पण आता ह्याच्यानंतर पुढे व्यवसाय कसा सुरू करायचा, ह्याही गोष्टी पुढे होणारच आहेत. पण आपला हा आजचा अजेंडा जो आहे, तो आपण ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया, ते म्हणजे फसव्या यशोगाथा. जर मित्रांनो तुम्ही फक्त YouTubeवर जर असं सर्च केलं, शेळीपालन यशोगाथा एवढं फक्त जरी YouTubeवर सर्च केलं, तरी जवळपास तुम्हाला 100 एक यशोगाथा मिळतील YouTubeवर. तेवढ्या यशोगाथा ह्या आपण पाहिलेल्या असतात. त्याचबरोबर टीव्ही न्यूज चॅनलवरही आपण या यशोगाथा पाहत असतो. सक्सेस स्टोरीज पाहत असतो आणि कोणीतरी कुठून तरी आलं, एवढा नफा मिळाला, एवढ्या लाखांमध्ये नफा मिळाला, दर महिन्याला एवढा नफा काढतोय, दर वर्षाला एवढा नफा मिळवतोय. अशा पद्धतीच्या व्हिडिओज तुम्ही पाहिलेले असतील. तर ह्या व्हिडिओमुळं आपल्या बुद्धीवर थोडासा परिणाम अशा पद्धतीने होतो, की आपणही त्या मार्गाने विचार करतो, की अरे आपणही हा व्यवसाय सुरू करू. इथपर्यंत योग्य आहे. सर्व योग्य आहे. कारण का? तर एक सुरुवातीला कुठून तरी हा व्यवसाय सुरू करावा हे किंवा धाडस म्हणण्यापेक्षा हा विचार जो आपल्या डोक्यात येतो, तो या यशोगाथांमधूनच येतो. कारण तिथूनच आपल्याला मोटिव्हेशन सुरुवातीला मिळत असतं. त्यामुळे तिथपर्यंत गोष्ट योग्य आहे. आता तुम्ही साधी गोष्ट आहे, काही ठिकाणी तुम्ही पाहिलं पण असेल, कितीतरी कोटींचा नफा होतो वर्षामधून. तर मला असं फक्त एवढं म्हणायचं ठीक आहे ना, सगळं मान्य आहे, एवढाचा नफा होतही असेल, पण तुम्ही त्याचं व्यवस्थापन आम्हाला सांगताय का? व्यवस्थापन कसं करायचं? किंवा नक्की खरंच ही विक्री कशी होते, ही माहिती आहे का? तर यामुळे जोपर्यंत तुम्हाला प्रशिक्षण किंवा इन डिटेलमध्ये कोणी सांगत नाही किंवा कमीत कमी तुम्हाला एवढ्या गोष्टी किंवा कमीत कमी एवढं केल्यानंतर एवढा नफा होईल, जोपर्यंत तुम्हाला हे कोणी सांगत नाही, तोपर्यंत त्या गोष्टींवर, त्या यशोगाथांवर आपल्याला मित्रांनो विश्वास नाही ठेवायचा आहे. सुरुवातीला म्हटलं तुम्हाला, की मोटिव्हेशन येण्यासाठी हा व्यवसाय करायचा आहे, इथपर्यंतच्या विचारासाठी ह्या ठीक आहेत. पण जर का फक्त या यशोगाथांच्या फायद्यावर प्रभावित होऊन किंवा किती फायदा होतो हे याच्यावर प्रभावित होऊन जर तुम्ही सुरू करत असाल, तर मित्रांनो कुठेतरी आपण गल्लत करतोय. कारण या यशोगाथांच्या पाठीमागचं तुम्हाला मला सूत्र सांगायची इच्छा आहे आणि हे मी अनुभवलेलं आहे, ते तुमच्यासमोर मांडतोय. आता तुम्हाला माहीत असेल, की शिवार YouTube चॅनल आहे. तिकडे बरेचसे लोकं संलग्न आहेत आपल्याला. तर त्यामुळे काय होतं, एक मार्केटिंग प्लॅटफॉर्मही आहे शिवार एका प्रकारे, की तुम्ही YouTubeवर असे चॅनल जे असतात, शिवारसारखे बरेचसे चॅनल आहेत किंवा न्यूज चॅनलही आहेत. हे जे शेळीपालक जे असतात, की मोठ्या-मोठ्या जातींचे शेळीपालन त्यांनी केलेलं असतं. बऱ्याच लाखांची इन्व्हेस्टमेंट केलेली असते, गुंतवणूक केलेली असते. ते काय करतात, आपल्या शिवारसारखे मीडिया चॅनल असतील किंवा बरेचसे वेगळे मीडिया चॅनल असतील, टीव्ही न्यूज चॅनल असतील, यांच्याकडे ते प्रपोजल घेऊन जातात, की आमच्या फार्मची यशोगाथा सांगायची आहे. आमच्या फार्मची यशोगाथा सांगायची म्हणजे काय? आमची यशोगाथा जे काही आम्ही एवढे-एवढे कमवतोय ते आम्हाला सांगायचंय. त्याचा फायदा त्यांना काय होतो मित्रांनो? खरंच कमवतायत का नाही ही दुसरी गोष्ट आहे. पण मला जी लोकांनी आजपर्यंत XYZ व्यक्तींनी मला विचारले होते बऱ्याचशा. एक आतापर्यंत मला एक 2 ते 3 कॉल येऊन गेलेले आहेत अशा पद्धतीनं, की आमचं XYZ जातीचं शेळीपालन आहे आणि या जातीचं आम्हाला पब्लिसिटी करायची त्यासाठी आम्हाला आमची तुम्ही यशोगाथा सांगा. तर मी बोलतो जर तुमची यशोगाथा असेल, तर तुम्हाला माझ्याकडून मार्केटिंग करायची गरज काय? पहिली गोष्ट तर ही आहे. जर तुमच्याकडे कस्टमर भरपूर येतंय, तुमची यशोगाथा आहे, सक्सेस व्यवस्थित चाललेलं आहे तुमचं, तर माझ्याकडून तुमची यशोगाथा लोकांना सांगायची गरजच काय? तुम्हाला कस्टमरची गरजच काय माझ्याकडून येणार आहे? तर हा पहिला प्रश्न. त्यामुळे ह्याच्यावरून मित्रांनो आपण ठरवू शकता, की हा फक्त बऱ्याचपैकी म्हणजे 80% ते 90% यशोगाथा ज्या असतात, त्या फक्त फसवणाऱ्या असतात.
लोकांना भुलवणारे असतात. त्यामुळे ह्याच्या आपण बळी नाही पडलं पाहिजे. शेळी पालनामध्ये फायदा आहे का? नक्कीच फायदा आहे. पण व्यवस्थित कष्ट करून, त्याचा अभ्यास करून तुम्ही जर शेळी पालन करताय, तर एक चांगलं इन्कम तुम्हाला मिळणार आहे. पण त्यासाठीचं कष्ट कोणी सांगत नाही. तर ते समजणं गरजेचं आहे. त्यामुळे फसव्या यशोगाथांच्या नादाला लागून तेवढी लाखोंची इन्व्हेस्टमेंट करणं योग्य नाही. त्या गोष्टी आपण पुढे पाहणारच आहोत. ती फसव्या यशोगाथाही पहिली तुम्हाला सांगितलेली. त्याचबरोबर फसव्या यशोगाथांमधून आपल्याला काय समजतं, काही ज्या नवनवीन जाती ज्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत किंवा पूर्वीपासून ज्या आपल्या जाती आहेत त्यांना मागे ठेवून आपण ह्या नवीन जातीकडं वळलेलो आहे. त्याच्यामुळे काय होतं, या जातींची गुंतवणूक अनाठाई बरीचशी होते आणि सुरुवातीच्या काळामध्ये या जातीचे व्यवस्थापन माहीत नसल्यामुळं, ह्या जातींचं कोणत्या वातावरणात कशा सूट होतात हे माहीत नसल्यामुळे आपण इतर राज्यातील जातींमध्ये सुरुवातीलाच प्राणी खरेदी करतो. वेगवेगळ्या जातींमध्ये शेळीपालन करायचा प्रयत्न करतो सुरुवातीच्या काळातच, की जेणेकरून आपल्याला अनुभवच नाहीये सुरुवातीला आणि ह्या जातींमध्ये आपण पडतो आणि त्याच्यामुळे वजन वाढ चांगली आहे, सगळं ऐकून असतो वेगवेगळं. खूप त्यांची तारीफ ऐकून असतो आपण, प्रसिद्धी ऐकलेली असते ह्या जातींची आणि त्याच्यामुळे बळी पडून आपण सुरुवातीची गुंतवणूक करतो आणि आपल्याला अनुभव नसल्यामुळे वेगळे आपल्याला अनुभव येतात आणि त्याच्यामुळे आपण तोट्यात जातो. त्यामुळे ही गोष्ट बऱ्यापैकी यशोगाथांमधून पसरवली जाते, की या जातीचं शेळीपालन करा. कारण का तर जे यशोगाथावाला जो व्हिडिओ असतो, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने ह्या जातीचं शेळीपालन केलेलं असतं. त्याला त्या जातीमधलेच कस्टमर पाहिजे असतात. त्यामुळे त्या जातीला तो प्रमोट करत असतो. त्यामुळे ही एक फसव्या यशोगाथांमधून जी चूक होते, त्याच्यात आपले लोकं बळी पडतात. तर ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचे जे काही व्यवस्थापनातील चुका आहेत, त्या आपण पुढचे मुद्दे आता पाहणार आहोत. व्यवस्थापनातील पहिली एक चूक मित्रांनो आहे, ते म्हणजे पक्के शेड बांधणं. कितीतरी लाख रुपये, 10-10 लाखाची मी लोकांची शेड पाहिलेली आहेत. तेवढे पैसे खर्च करून लोकं पक्के शेड बांधतात आणि त्याच्यामधून जी सुरुवातीला इनिशियल गुंतवणूक जी मित्रांनो झालेली असते, ती एवढ्या लाखांची झालेली असते, की त्याच्यातून तो पैसा रिकव्हर व्हायलाच एवढा वेळ लागतो. तो माणूस एवढं ओझं घेतो म्हणजे प्रेशर घेतो आणि त्याच्यामुळे शेळी पालनावर त्याचं लक्ष राहत नाही आणि शेवटी तो व्यवसाय बंद करून टाकतो. त्यामुळे लाखांची गुंतवणूक करून पक्की शेड बांधायचं नाही आपल्याला. ही जर तुम्ही चूक करत असाल, तर तुमच्यावरही ही वेळ येईल. हे एक शेळीपालनातील चूक आहे मित्रांनो. व्यवस्थापनातील ही एक चूक आहे. अजून एक पुढच्या चुका ह्या व्हिडिओमध्ये आपण चुका समजून घेणार आहोत. याच्यावर सोल्युशन काय आहे? कशा पद्धतीने पुढे जायचं आपल्याला हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण चुका काय आहेत त्या व्यवस्थित समजून घेऊया पहिल्यांदा. त्याच्यानंतर व्यवस्थापनातील अजून काही चुका आहेत ती म्हणजे काय? अनाठायी गुंतवणूक करणे, फार्मच्या प्रेझेंटेशनवर, सादरीकरणावर भर देणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर हे जर तुम्ही बेस पाहत असाल आता ह्या शेडचा, प्लास्टिक शीटचा हा बेस आहे. प्लास्टिक शीट म्हणजे ह्याचं फ्लोरिंग जे असतं, त्याची किंमत जरा मित्रांनो जास्त असते. आता ह्याची किंमत मी शेड व्यवस्थापनामध्ये मला वाटते सांगितलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पाहतो. त्याची किंमत जी आहे मित्रांनो, तो खूप जास्त आहे. आणि शेळी पालनासाठी आपण एवढी गुंतवणूक करणे आणि सुरुवातीच्या काळातच पक्के शेड बांधतानाच करणे, ही एक गोष्ट चुकीची आहे. त्याचबरोबर मी बऱ्याच ठिकाणी मित्रांनो पाहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं असेल, की हिवाळ्यामध्ये वगैरे आपल्या शेडमध्ये थंड हवा येऊ नये, त्यासाठी वगैरे आपण साईडला जे आहे ते इकडे साईडला वगैरे असे पडदे लावावे. तर हे पडदे म्हणजे काय? प्लास्टिकचा कागद लावावा. मग ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय आपलं हे शिवारचं शेड आहे. हे जे कागद लावावे इथपर्यंत सांगितलं ठीक आहे. पण लोकं काय करतात, हा कागद जो आहे, तो वरती गुंडाळून घेण्यासाठी असा फोल्ड होण्यासाठी वरती, त्याचबरोबर सगळ्या बाजूनं फोल्ड होण्यासाठी मशीन वगैरे लावतात, की ती मशीन ऑटोमॅटेड मशीन असते. बटन दाबलं तरी तो कागद वरती होतो किंवा जो हँडल असेल त्या हँडलने वरती करण्यासाठी एक सिस्टम केलेली असते. मला वाटतं हा अनाठायी खर्च आहे. काही गरज नाही आपल्याला अशा पद्धतीने सिस्टम करण्याची वगैरे. हा पैसा आपण वाचवू शकतो. कारण ही शेवटी डेड इन्व्हेस्टमेंट आहे. ह्या शेडमधून आपल्याला काही एक पैसा मिळणार नाहीये. ह्याच्यात फक्त प्राणी सांभाळले जाणार आहेत. 10,000च्या शेडमध्येही स्वच्छता ठेवल्यावर प्राणी सांभाळला जातो. त्याचबरोबर 10,00,000च्या शेडमध्येही तोच प्राणी सांभाळला जातो. त्या प्राण्याला काही पडलेलं नसतं आणि या फार्मचं सादरीकरण करून आपल्याला काय त्याच्यातून वेगळे पैसे मिळणार नाहीयेत. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे अनाठायी खर्च किंवा अनाठायी जी गुंतवणूक आहे, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं मी, की हा जो पडदा वरती गुंडाळून घेण्यासाठी ऑटोमॅटिक मशीन लावण्याऐवजी आपण जर हातानेही रश्शीने तो वरती खेचून घेऊ शकतो, तर ती सिस्टम करा तुम्ही. त्यामुळे हा अनाठायी खर्च एक उदाहरण सांगितले तुम्हाला प्लास्टिक शीट आणि हा खर्च. ह्या दोन्ही खर्चांना तुम्ही लिमिट करू शकता. त्यामुळे ही एक व्यवस्थापनातील अनाठायी खर्चाची एक चूक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढची एक चूक काय आहे, तर एक महागड्या जाती घेणं, खरेदी करणं आणि त्यामुळे खरेदीमध्ये लोकांची फसवणूक बऱ्याच वेळा होते. तर ती ती गोष्ट जी आहे ती मित्रांनो ती आपण कर्व्ह डाउन म्हणजे कमी केली पाहिजे. ही काय आहे, तर थोडक्यात आता सांगतो. आता ही जात आहे XYZ तुम्हाला माहिती आहे, नाव घेतलं तरी काही हरकत नाही. बोर जाती ही. आफ्रिकन बोर जात आहे. आता ह्या बोर जातीचे बोकड किंवा पाटी ज्या लहान फिमेल असतात, लहान-लहान करडं. आता हा बोकड जर बोर जातीचा तुम्ही घ्यायला गेला, तर मित्रांनो ह्या बोकडाची किंमत तुम्हाला ₹20,000-25,000 बसेल, कमीत कमी. त्याचबरोबर पाटींची बैठे तर ₹25,000-30,000 एवढ्या लहान जातींची, मग लहान प्राण्यांची. म्हणजे 5 महिन्याचं, 4 महिन्याचं करडू जे असेल त्याची किंमत एवढी बसते.
त्यामुळे एवढ्या लहान करडांना खरेदी करून त्यांना तयार करायला मित्रांनो खूप काळ जातो. आणि त्याच्यामुळे आणि त्याचं आउटपुटही माहीत नसतं आपल्याला, की नक्की उद्या जाऊन कसे प्राणी तयार होणार आहेत. त्यामुळे लहान प्राण्यांची खरेदी करताना तुमची फसवणूक होते ही. ह्याला चीटिंग म्हणलं पाहिजे डायरेक्टली. आता मला माहिती आहे, मी इथं ना ऑलरेडी याची बोर जातीबद्दल ज्यांचं मनात आहे, की आपल्याला बोर जातीमध्ये शेळीपालन करायचंय वगैरे, त्या लोकांची मी थोडीशी एनिमिटी स्वीकारतोय. म्हणजे त्यांच्यावर थोडंसं मी शत्रुत्व पत्करल्यासारखं होतंय. पण मित्रांनो, जी खरा मुद्दा आहे तो मी तुम्हाला सांगतोय. बोर शेळी पालनामध्ये जे काही गणित आहे, ते आपण थोडंसं समजूनही घेतलं पाहिजे. ह्या बोर जातींची नक्की विक्री कुठे होते? आपल्याला माहीत आहे का? लोकल मार्केटला होते का? का बकरीच्या मार्केटला होते का? तुम्ही डोळ्याने हे प्राणी विकताना पाहिलेले आहेत का कटिंगसाठी? ह्याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे आपल्याला. जर ह्या जातीचे प्राणी आपल्या डोळ्यासमोर कुठे विक्री होत नसतील आणि आपण फक्त ब्रीडिंगसाठी प्राणी विकले जात आहेत आणि पैदाशीसाठी फक्त विक्री होते याची, चांगले खर्च चांगली विक्री होते, लोकांच्यात खूप मागणी आहे ह्या जातीची. एवढ्यावर फक्त डिपेंड राहून ह्या जातींमध्ये व्यवसाय सुरू करणं मला वाटतं चुकीचं आहे. साधी गोष्ट सांगतो, उस्मानाबादी जात असेल किंवा आपली गावठी जात असेल, त्यांचं तुम्ही पहा ना मार्केट. त्याचं मार्केट आपल्या डोळ्यासमोर असतं. लोकल मार्केटला हे प्राणी चालतात कटिंगसाठी. त्यामुळे हे प्राणी तुम्ही कुठेही तयार करा, तुमचे हे प्राणी विक्री होणार आहेत. हे तुम्हाला शाश्वती आहे, खात्री आहे. पण तसं तुमच्या सद्सद्विवेक बुद्धी बोलते का, की हे बोर जातीचे प्राणी आहेत किंवा दुसऱ्या इतर कोणत्याही जातीचे प्राणी आहेत. त्याचं मार्केट आपल्या डोळ्यासमोर दिसतंय आणि त्याचे प्राणीही कटिंग होऊ शकतात. असं जर तुम्हाला 100% खात्री आहे, तर या जातींमध्ये तुम्ही शेळीपालन करायला हरकतच नाहीये. पण जर तसं होत नसेल, तर मित्रांनो आपण थोडासा विचार केला पाहिजे, की नक्की आपण कोणत्या दिशेला जातोय, कोणत्या प्राण्यांपासून आपण शेळीपालन सुरू करतोय. त्यामुळे मित्रांनो ह्या जातींमध्ये जी किंमत जी आहे, ती खूप आहे. किंमत सुरुवातीला एवढी आहे, एक साधा विचार करा. जर समजून चला पैदाशीसाठी ब्रीडिंगसाठी ह्या बोर जातीच्या शेळ्या आहेत त्या चालतात. आपण असं करूया, असं गृहीत धरूया आणि त्याच्यामुळे बोर जातीमध्ये शेळीपालन चांगलं होतं. त्यामुळे पैसेही मिळतात, लोकांची मागणी आहे. आता ह्याच्यावर थोडासा विचार करूया सगळ्या मी वाक्य ज्या बोललोय त्याच्यावर. बोर जातीचं मार्केट कोणतं आहे? तर पैदाशीसाठी. ठीक आहे. पैदाशीसाठी मित्रांनो विचार करा. तुम्ही जर शेळीपालन करताय किंवा दुसरं कोणतरी शेळीपालन करतोय आणि तुमचं बोरचं शेळीपालन आहे. तुम्ही बोरचं शेळीपालन का केलंय? तर पैदाशीसाठी खूप चांगल्या किमतीत प्राणी चालतात. मान्य आहे मला, सगळं मान्य आहे. पण मला आता एक विचार करा. तुम्ही एक 50 चा लॉट तयार केलेला आहे बोर जातीच्या फिमेलचा. आता तुम्ही वाट पाहतात कोणाची? तर जे कस्टमर आहे, की ज्याला बोर जातीचं शेळीपालन करायचंय आणि तो माझ्याकडून येऊन प्राणी घेऊन जाणार आहे. ठीक आहे. आता मला एक सांगा गोष्ट, नवीन एक शेळीपालक आहे, त्याचं बजेटच आहे 10 लाख रुपये, जास्तीत जास्त 10 लाख रुपये. मी एवढं कोणाचं जनरली नसतं. 5 लाखापर्यंत जास्तीत जास्त असू शकतं. 10 लाख रुपये धरलं आपण, तरी मला सांगा, त्याला शेड पण बांधायचे, त्याला व्यवस्थापनासाठी खर्चासाठी पैसे पण ठेवायचे आणि त्यात प्राणी पण खरेदी करायचे. आता जर त्याला बोरचं शेळीपालन करायचं आणि बोरचं शेळीपालन करत असताना त्याला फक्त एक 10 शेळ्या जरी घ्यायच्या म्हटलं, तरी 10 शेळ्या मित्रांनो 10 लाख रुपयात खरेदी होणार नाहीयेत बोरच्या. त्यामुळे फक्त 10 लाख रुपये प्राणी खरेदीच जर केले त्याने, तर बाकीच्याला खर्च कुठून करणार? त्यामुळे जनरली हे जर गणित जर पाहिलं आपण, त्यामुळे बोरचं शेळीपालन डायरेक्टली सुरुवातीला कोणीही सुरू करत नाही आणि एवढे पैसे कोणीही गुंतवणूक करत नाही. मग हे जर सत्य असेल, तर आपले प्राणी खरेदी करायला कोण येणार आहे? आता तुम्हाला कळेल, की मी जे बोललो होतो यशोगाथा म्हणजे काय असतात. तर त्या यशोगाथा करण्यासाठीचं किंवा हे मार्केटिंग करण्याचं सूत्र आहे, की चॅनेलला, न्यूज चॅनेलला किंवा असे मीडिया चॅनेल आहेत त्यांना आपली यशोगाथा सांगायची, की जेणेकरून कस्टमर आपल्याकडे खेचलं जाईल, ओढलं जाईल. त्यासाठीच लोकं मला कॉन्टॅक्ट करतात आणि मला जे कॉन्टॅक्ट करणारी लोकं होती ती बोर शेळीपालनच करत होती, की त्यांचे लॉट तयार आहेत, पण त्यांच्याकडे विक्रीसाठी कस्टमर्स येत नाहीये. मग त्यांना सांगायचंय काय कस्टमर येत नाही असं नाही सांगायचंय. त्यांना सांगायचंय की आमची विक्री खूप चांगली होते, आम्ही करोडोनं कमवतोय आणि ते लोकांपर्यंत पोहोचवा. त्याच्यामुळे या जातींचा जरा विचार करणं गरजेचं आहे. स्वतःची आपली विवेक बुद्धी वापरणं गरजेचं आहे इथं. त्यावेळेस आपल्या ज्या गावाकडच्या व्यक्तीचं जे नॉलेज आहे ना, ते मित्रांनो कधीही चांगलं असतं. त्या व्यक्तीला माहिती आहे की ह्या जातींची शेवटी मटणच होणार आहे. ह्या जातीचं कोणत्याही जातीचं असलं तरी शेवटी मटणच होणार आहे. एंड प्रॉडक्ट मटणच आहे. मग एंड प्रॉडक्ट मटण आहे ते ₹1000 किलोचं मटण तर कोणी आता सध्या घेत नाही. जर ₹500 किलोचं मटण भेटतंय तर. मग त्याच्यावरून आपण जरा विचार केला पाहिजे की कोणती जात ठेवायची. तर ही एक व्यवस्थापनातील मित्रांनो चूक आहे. हळू पुढे जाऊया. त्याच्यानंतर व्यवस्थापनातील पुढची एक चूक आहे मित्रांनो, की लसीकरण करत नाही आपण प्राण्यांना आणि लसीकरण करत नाही त्याच्यामुळे प्राण्यांना साथीचा रोगाला बळी पडतात आणि त्याच्यामुळे बरीच मॉर्टॅलिटी आपल्या फार्मवर होते. आता हे ETमुळं ह्या प्राण्याचा मृत्यू झालेला आहे. हे जर व्हॅक्सिन जर केलं नसेल आपण आणि असे रोग साथीचे मित्रांनो आले तर 80% तुम्हाला सांगितले मॉर्टॅलिटी होते. 10 प्राणी असतील, 2च फक्त जगतील आणि बाकीचे 8च्या 8 प्राणी मरून जातील. लहान करडं तर मापच नसतं त्यांना मारायला. जर शेळ्या प्रेग्नंट असतील तर त्यांची म्हणजे अबॉर्शन होऊन जाईल आणि करडे बाहेर फेकतील, गाप टाकतील. हे असे प्रॉब्लेम होतात.
त्यामुळे लसीकरण करणं गरजेचं आहे. लसीकरण फक्त 100-150 रुपयामध्ये होतं. पण जर ते केलं नाही तर त्याच्यानंतर जो खर्च किंवा लॉस जो होणार आहे, तो त्याच्या कितीतरी पटीने जास्त असणार आहे. आणि त्यावेळेस फक्त डोकं धरण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नसतो मित्रांनो. मी पाहिले बऱ्याच वेळा लोकांना, की आपल्याकडे गावाकडे जनरली कोणी लसीकरण करत नाहीत. ते म्हणतात आजपर्यंत केलं नाही, आता काय करायची गरज आहे. पण जर तुम्ही कमर्शियली फार्म चालू करताय, तर तुमच्या आयुष्यात कधी ना कधी ही वेळ येणार आहे, की ज्यावेळेस साथीचा रोग येईल आणि प्राणी तुमचे बळी पडतील. त्या दिवसाची वाट का पाहायची? ज्यावेळेस तुम्ही कमर्शियली करताय, तर ती एक प्रोसेस आहे. ही प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं आहे. आजपर्यंत झाला नाही त्याचा अर्थ असा नाहीये, की पुढे होणार नाहीये. त्यामुळे जर का तुम्ही अशा पद्धतीने आपलं जर ट्रेनिंग घेतलंय, त्या पद्धतीने जर जर तुम्ही ट्रेनिंग घेतलं असेल, तुम्हाला माहिती आहे कोणत्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करायच्या तर तुमच्याकडून ही गोष्ट सुटणार नाही. तुम्ही लसीकरण करणारच आहे. त्यासाठी हे नॉलेज घेणं, ज्ञान घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो लसीकरण केलंच पाहिजे प्राण्यांना. नाहीतर मग साथीच्या रोगाला प्राणी असे बळी पडू शकतात. त्याच्यानंतर अजून एक व्यवस्थापनातील चूक, की जे बरेच लोकं विचारत आहेत अशा पद्धतीने आपण करूया, ते म्हणजे कामगारावर विसंबून राहणे. कामगार का ह्याचा अर्थ असा नाहीये मित्रांनो, की कामगार लावायचाच नाही किंवा कामगाराला कामासाठी ठेवायचं नाही, आपण स्वतःनंच करायचं असं नाहीये. कामगारावर विसंबून राहणे म्हणजे काय? तुम्ही कुठेतरी शहरामध्ये आहात, कामगार इथे काम करतोय आणि तुम्ही त्याला फक्त फोनवरनं कधीतरी आठवड्यातून 1 दिवस विचारताय, "कसं चाललंय रे? व्यवस्थित चाललंय ना? काय प्राणी आजारी आहेत का? आजारी नाही आहेत ना?" एवढंच विचारताय. कारण तुम्ही समजून घ्या मित्रांनो, हे चालणार नाहीये. सुरुवातीच्या काळात तुम्हाला हे नॉलेज व्यवसायाचं स्वतः घेणं गरजेचं आहे. तुम्हाला फार्मवर सुरुवातीला स्वतः उभं राहणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला त्यावेळेस कळेल, की नक्की प्राणी म्हणजे काय आहे हा? प्राण्याची वाढ कशी होते? प्राणी आजारी पडतो म्हणजे काय होतं? त्याचे व्यवस्थापन कसं असतं? जर तुम्ही स्वतः करताय तर तुम्हाला त्या विषयाची ग्रॅव्हिटी माहिती खोली माहिती आणि त्यावेळेस तुमच्या कामगाराकडून तुम्ही तशा पद्धतीनं काम करून घेणार आहे. जर तुम्हाला ते डिटेल माहीत नाहीयेत गोष्टी आणि तुम्ही फक्त कामगाराला ठेवलाय, कामगार म्हणेल, "हां, साहेब सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे." पण त्याला माहीत नाहीये, की प्राण्याला आपण खर्च किती करतो ह्या व्यवसायासाठी आणि तो व्यवसायाचा खर्च त्याला ग्रॅव्हिटी त्या माणसाला माहीत नसल्यामुळे तो माणूसही निवांत राहणार आहे. तो प्राण्याला तेवढं फीडिंग चांगलं व्यवस्थित करणार नाहीये. तर ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आजारी प्राणी झाला तर तेवढं लक्ष व्यवस्थित देणार नाहीये. त्यामुळे जर माणूस असेल तुमचा ठेवलेला, तर ॲटलीस्ट त्याला पार्टनर तरी बनवून घ्या, की जेणेकरून तो सीरियस राहील या कामामध्ये. कारण त्याला माहिती आहे, की स्वतःला आपला खर्च आपल्यालाही याच्यातून फायदा मिळणार आहे. जे काही आपण आउटपुट काढू त्यातून. कितीतरी पर्सेंटेजमध्ये पार्टनर बनवा. मी बोलत नाही 50-50% बनवा, पण काहीतरी पर्सेंटेजमध्ये बनवा. असं काहीतरी करा. किंवा जर तुमचा स्वतःचा कोणतरी ओळखीचा अगदी जवळचा माणूस असेल, तर त्याच्यावर विश्वासून राहा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण वेगळाच माणूस असून तुम्ही जर लांबून त्याला फोनवरून कॉन्टॅक्ट करताय, तर मित्रांनो, ह्या सगळ्या चुका भयंकर आहेत. भयंकर म्हणजे अक्षरशः लोकांची फार्म बंद झालेली मी डोळ्यांनी पाहिलेली. तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. कारण हे समजणं गरजेचं आहे. चुका समजणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याकडून त्या चुका होणार नाहीयेत. पुढची चूक मित्रांनो आहे ते म्हणजे काय? टोटल विकतचा चारा घेऊन शेळीपालन करणं. म्हणजे आपण प्रोडक्शन चाऱ्याचं जरा सुद्धा करत नाही आणि सगळा चारा विकत घेतोय. चारा विकत घेणं मित्रांनो नाही परवडत शेळीपालनामध्ये. कारण प्राण्यांचं मेंटेनन्स करणं सोपं नाहीये. मेंटेनन्स खुराकाचा आपण विकत घेणं ठीक आहे. पण जर पूर्णच चारा तुम्ही खरेदी करताय, ठीक आहे. सुका चारा तरी तुम्ही थोडाफार खरेदी करताय, काही प्रॉब्लेम नाही. कारण ओला चारा तुम्ही बनवत असाल. बरं ओला चारा विकत घेताय, सुका चारा तुमच्याकडे असतो, काही प्रॉब्लेम नाही. पण हे सगळंच तुम्ही जर सुका चारा, ओला चारा विकत घेऊनच तुम्ही शेळीपालन करताय, एवढा पैसा खर्च होईल, की तुम्हाला प्राण्यांचं शेळीपालन तुमचं मेंटेन करणंच अवघड होऊन जाईल. त्यामुळे संपूर्ण विकतचा चारा घेणं योग्य नाहीये. थोडाफार विकतचा चारा घेताय, आता माझ्याकडे सांगतो शिवार फार्मवर. आम्ही सुका चारा आहे, कडबा विकत घेतो कधीतरी किंवा आम्ही तुरीचा भुस्सा आहे तो विकत घेतो. पण ओला चारा आम्ही बनवत असतो. त्याच्यामुळे स्वतःकडे काहीतरी चारा आहे अवेलेबल. कारण विकतचा चारा दरवेळेस आपल्याला पोट भरून प्राण्यांना टाकणं परवडणारं नाहीये. त्यावेळेस ओला चाऱ्यावर आपण मेंटेन करू शकतो थोडे प्राणी आणि सुका चारा जसा मिळेल तसा अवेलेबल होईल तसा आपण टाकत जाऊ शकतो. तर ही एक गोष्ट लक्षात घेणं मित्रांनो गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून व्यवस्थापनातील चूक आहे मित्रांनो ते म्हणजे प्राण्यांच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष. जसं म्हटलं कामगार असेल तर लक्ष देणार नाहीये व्यवस्थित. त्याचं तेवढं लक्ष होणार नाहीये. कारण त्याला पगार मिळतोय. त्याला असाही पगार मिळणार आहे, तसाही पगार मिळणार आहे. कारण मी हे लोकांच्या म्हणण्यातून ऐकलेलं आहे. तो प्राणी आमचा आहे मागच्या वेळेस जेव्हा मी फार्मवर व्हिजिट केली, तेव्हा तो व्यवस्थित प्राणी होता आणि आता पाहायला गेलो तर एवढा प्राणी झाला होता. काय करावं काय समजत नाहीये. आता मग ह्याची कारणं काय असतात, तर तुम्ही रेग्युलर व्हिजिट करत नाहीयेत फार्मवर, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. त्याचबरोबर व्यवस्थापनातील अजून चुका आहेत म्हणजे शेळी तुमची हिटवर कधी आली ते तुम्हाला माहीतच नाहीये. शेळी हिटवर आली, आता तुम्हाला कळू शकतं. आता ह्या कोर्समधून तुम्हाला माहिती आहे, की लक्षणं कोणती दाखवते शेळी, कशा पद्धतीने ओळखायची असते. पण बऱ्याच वेळा लोकांना माहीतच नसतं, हे नॉलेजच घेतलेलं नसतं. त्याच्यामुळं शेळी हिटवर कधी आली माहीत नाही. त्यामुळे तेवढा गॅप जातो, टाईम जातो निघून आपला 1 महिन्यावर पुढं प्रोडक्शन लांबतं. त्यामुळे ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्राण्यांना खुरक आणि लिव्हर टॉनिकचा डोस तुम्ही रेग्युलर करत नाही. त्याच्यामुळे शेळ्यांना दूध राहत नाही. करडं लहान जन्माला येतात. करडांना दूध मिळत नाही आणि पुढे करडांची वाढही योग्य होत नाही. त्याच्यामुळे योग्य टायमिंगमध्ये करडूही पुढे विकायला येत नाही. आणि मग त्यावेळेस लोकं बोलतात, की अहो ते
प्राणी मोठाच होत नाही, मग विक्री कशी करायची? तर आपण त्याला योग्य खुराकही देत नाही, आपण त्याला टॉनिक्सही देत नाही, मग त्याची वाढ तरी कशी होणार? त्यामुळे सुरुवातीला मित्रांनो सगळे विषय मी कव्हर केलेले आहेत, की आता तुम्हाला या विषयाचा ग्रॅव्हिटी समजू शकतात, की खुराक देणं म्हणजे का असतं गरजेचं, टॉनिक देणं का गरजेचं आहे. प्राणी जर व्यवस्थित वाढला मित्रांनो, तर आपल्याला चांगले पैसे मिळतील त्याचे. जर वाढलाच नाही, तब्येतच त्याची व्यवस्थित झाली नाही, तर तो विक्री कशी होईल त्याची चांगली? आपल्याला तेवढा मोबदला मिळणारच नाही. तर ह्यासाठी ह्या व्यवस्थापनातील मित्रांनो चूक आहे. त्याचबरोबर काही शेडवरच्या घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याची नोंद आपण ठेवत नाही. म्हणजे जंतुनाशक कधी दिलंय हे माहीतच नाही आपल्याला प्राण्यांना. त्याचबरोबर बाबा एखाद्या प्राण्याला लिव्हर टॉनिकचा डोस चालू कधी केलाय ते माहीतच नाही. बरं एखादी शेळी प्रेग्नंट राहिली, तिची डेटच माहीत नाही. मग डिलिव्हरी डेट कशी काढणार तुम्ही? एखादा कोणता बोकड क्रॉस केला हे माहीतच नाही तुम्हाला. त्यामुळे ह्या गोष्टी मित्रांनो ठेवणं गरजेचं आहे, नोंद ठेवणं गरजेचं आहे. प्राण्याची महिन्याला वजन वाढ किती होते हे माहीतच नाहीये. तर वजन वाढ आपल्याला महिना टू महिना चेक करायची आहे. प्राण्यांची वजन वाढ किती होते? कोणत्या प्राण्याची कमी होते? हे जर आपल्याला माहीत नसेल, तर आपण कोणाला फीडिंग चांगलं व्यवस्थित सुरू करणार आहे. त्यामुळे ही नोटबुक आपल्याकडे जी नोंदवही तुम्हाला दिली, त्याच्यात नोंदी मेंटेन करणं गरजेचं आहे. नोंद एकदा लिहिली, की आपल्याला कळतं, की अरे ह्या प्राण्याचं एव्हरेज वजन आहे ते चांगलं वाढलंय. पण हे एका प्राण्याचं जरा मागे पडलेलं आहे. मग त्याच्यावर एक्स्ट्रा फीडिंग त्याला केलं पाहिजे. त्याच्या डाएटवर जरा लक्ष दिलं पाहिजे. तर हे नोंदी आपल्याकडे असतील ना, तर मित्रांनो समजेल. कारण तुम्हाला कळतं, की मागचे 3 महिने प्राणी चांगली वजन वाढत होते. पण आता 4थ्या महिन्यात जरा कमी पडलंय. का बरं? बरं आजारी झाला होता का हा? नोंद पाहिली त्याची. आजारी झाला होता. बरं ठीक आहे. आजारी झाला होता मग ह्याला आपण कॅल्शियमचा किंवा लिव्हर टॉनिकचा डोस चालू केला होता का? नव्हता केला. मग ती चूक झाली आपली. ते आपल्याला समजतं, की नेक्स्ट टाईम आपण ते पुढच्या प्राण्याच्या बरोबर ही चूक करत नाही. त्यासाठी नोंदी ठेवणं गरजेचं आहे. तर ह्या चुका होतात लोकांच्या मित्रांनो. त्याचबरोबर अजून आहे, की आजारी प्राणी आहे तो कळलाच नाही तुम्हाला. ही पण व्यवस्थापनातील चूक आहे. प्राणी आजारी झालाय, तो खात नाहीये, पण त्याच्याकडे तुमचं लक्षच नाहीये आणि तो प्राणी मग नकळत सकाळी एक दिवस खाल्लं नाही त्यानं, दुसऱ्या दिवशी पण काही खाल्लं नाही आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तो धडकन पडून जातो आणि जीव सोडून देतो. कारण का तुमचा तो प्राणी आहे तो आजारी होता हे तुम्हाला कळलंच नाही. त्यामुळे ट्रीटमेंट तर लांबच राहिली तुमची. त्यामुळे व्यवस्थित हे ओळखणंही गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळे सुरुवातीला मी आधी व्हिडिओ घेतलेत, की समजायचं कसं, ओळखायचं कसं, प्राणी आजारी आहे, शेळी हिटवर आलेली आहे. ह्या गोष्टी ओळखायच्या कशा, शेळी प्रेग्नंट आहे, ह्या ओळखायच्या कशा गोष्टी, हे सगळं सांगितलेलं आहे. परत ते व्हिडिओज पहा तुम्हाला समजलं नसेल तर. कारण ते एकदम आपल्याला उतरणं गरजेचं आहे ह्या गोष्टी. कारण ते केलं नाही तर मग आपल्या व्यवस्थापनातील ह्या चुका होणार आहेत आणि आपणही त्याच रस्त्यावर जाणार आहे, बंद करण्याच्या. त्यामुळे आपल्याला ह्या चुका करायच्या नाहीयेत. ह्या बेसिक चुका होतात. ह्या व्यवस्थापनातील चुका आहेत आणि ह्या झाल्याच नाहीत पाहिजेत, जर व्यवसाय आपण करणार आहे तर. त्याच्यानंतर अजून आता पुढच्या विक्रीच्या चुका काय होतात त्या थोड्याशाच पाहून घेऊ. विक्रीची मित्रांनो चूक आहे, की लोकल मार्केटमध्ये काय परिस्थिती असते हे माहीतच नसते. लोकांना मी विचारतो, "शेळीपालन करताय, केलंय तुम्ही, ठीक आहे. मग मार्केटला तुम्ही गेला होता का?" मार्केटला बोलतात, "नाही हो, अजून मार्केटला गेलो नाही." पण एवढ्या-एवढ्याला प्राणी विकला जाऊ शकतो. शकतो म्हणून उपयोग नसतो मित्रांनो. मार्केटमध्ये खरंच किंमत काय आहे प्राण्याची, खरेदी-विक्रीची ती पाहणं गरजेचं आहे. कोणत्या जाती चालतात ते माहीत करणं गरजेचं आहे. मग मी लोकांना सांगतो, की तुम्ही ही XYZ जात आणलेली आहे बाबा, पण ही मार्केटमध्ये विक्री होते का? होईल की. का नाही घेणार? मी म्हटलं, "होईल की म्हणून उपयोग नाही. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन पाहिलं का त्या जातीचे प्राणी आहेत का?" अहो, पण नाही गेलो आम्ही. मग तुम्ही प्राणी कशाच्या आधारावर खरेदी केले? स्वस्तात भेटले म्हणून घेतले का तुम्हाला चांगलं वाटलंय म्हणून घेतले? वाईट वाटून घेऊ नका मित्रांनो. मी थोडंसं असं बोलतोय. कारण थोडंसं परखड बोलेन मी, पण तुमच्या ह्याच्यातून पैसे वाचणार आहेत, याचा विचार करा. त्यामुळे ह्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. लोकल मार्केटला गेलंच पाहिजे आपण फार्म सुरू करायच्या आधी. भले आपण दुसऱ्या जातीमध्ये करत असू, पण ते मार्केट पाहणं गरजेचं आहे, की काय रेटनं मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं मिळतात. खरेदी कशी बसते? विक्री कशी बसते? नक्की प्राण्याची किंमत कशाच्या आधारावर ठरवतात ही लोकं? तुम्ही पाहाल मार्केटमध्ये जाऊन ना मित्रांनो, तर एक खाटीक लोकं आहेत, ते प्राणी पाहिल्यावर त्याची किंमत कशी ठरवतात? त्यांना कसं कळतं, की ह्या प्राण्याची किंमत किती आहे? तर त्यांची एक टेक्निक असते मित्रांनो. जे लोकं गेले असतील मार्केटमध्ये त्यांनाही माहिती आहे. आपला जो तळहात आहे ना, उजवा हात, तो ते प्राण्याच्या ह्या मणक्यावर म्हणजे थोडक्यात सांगतो, हा मणका जो आहे ना मागचा, या मागच्या भागावर ठेवतात. त्यांना तो हात त्यांचा तेवढा ठेवला तिथे, की त्यांना समजतं, की ह्या प्राण्याचं मटण किती पडू शकतं. त्यांचा एक अंदाज असतो तो आणि त्या अंदाजावर ते ह्या प्राण्याची किंमत जी आहे ती ठरवतात. म्हणजे आपला जो तळहात जो म्हटलं तुम्हाला, तो हात मागच्या साईडला इथे ठेवतात आणि इथे दाबून बघतात ते, की किती मटण ह्याचं पडू शकतं. त्यांना तिथून हात लावून कळतं प्राण्याचं मटण किती पडू शकतं ते आणि त्याच्यावरून ते ठरवतात, की ह्या प्राण्याची एवढी-एवढी किंमत आहे. तर त्या टेक्निक आहे ते इन्फॉर्मल आहेत. आपण 100% आपल्याला माहीत नसतं, की अरे हा प्राणी एवढ्याच वजनाचा असेल. पण आपण घरून जाऊन वजन करून घेऊन गेलो प्राण्याचं, तर आपल्याला माहीत असतं आपला प्राणी कितीला सोडायचा आहे. त्यामुळे मार्केटचा हा अनुभव तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यावरच समजेल. मी फक्त तोंडी सांगतोय. त्या गोष्टी तुम्हाला ते पाहणं गरजेचं आहे मार्केटमध्ये जाऊन. त्या विक्रीतील चुका होतात. त्याचबरोबर विक्रीतील अजून चूक काय आहे मित्रांनो, आता प्राण्याची अपेक्षित किंमतच आपण उंचावून ठेवतो. मग एवढी भरमसाठ किंमत सांगतो, की कस्टमर जो आहे तो परत फिरकतच नाही फार्मवर. त्यामुळे त्या कस्टमरचे परतीचे दर आहेत तेच आपण कापून टाकतो. ते नाही बनायचं.
ते करून ठेवलं तर मित्रांनो परत कस्टमर फार्मवर फिरणारच नाही. एकदा शिक्का मारून टाकला ना त्याने, की इकडे बाबा ही काहीतरीच किंमत सांगतात, तो परत कधी फिरकणार पण नाहीये. त्यामुळे कमी जास्त करून तुम्ही प्राणी द्यायचा आहे. तो कस्टमर जोडून ठेवायचा आहे. उद्या हळू वाढवली तरी चालू शकते किंमत. पण हे पर्मनंट जे कस्टमर असतात ती सोडायची नाहीयेत आपल्याला. लॉसमध्ये जाऊन तर विकायचंच नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. लॉसमध्ये जाऊन अजिबात विकायचं नाही आपल्याला. त्याचबरोबर बकरीचे प्राणी तुम्ही पाहिले असतील. बकरीचा प्राणी आपण आहे तो असाच प्राणी खूप चांगला तयार झालेला असतो. पण किंमत आपण आपला प्राणी चांगला तयार झालाय म्हणून आपण कितीही किंमत सांगून उपयोग नाहीये. आपल्या तुम्हाला टेक्निक सांगितले किमती कशा ठरवायच्या बकरीच्या प्राण्यांच्या. तो व्हिडिओ जाऊन परत पहा तुम्ही. तुम्हाला समजून येईल बकरीचा प्राणी कसा बनवायचा आहे तो आणि त्याची किंमत किती ठरवायची ती. तर त्याच्यामुळे आपल्याला किंमत आपली अपेक्षित किंमत मिळाली, सफिशियंट आहे, कमी जास्त करून त्यात देऊ शकतो आपण. पण जर ते केलं नाही आणि बकरीचाच प्राणी जर आपल्या अंगावर पडला, तर मित्रांनो ही अवस्था येते. असं काहीतरी नुकसान होतं प्राण्याचं. कुठेतरी धडक मारतो प्राणी, कुठेतरी लागतं त्याच्या अंगाला आणि तो प्राणी अंगावर पडतो आणि त्याची तब्येतही कमी होऊन जाते आणि जे काय आहे ते त्याचं सौंदर्यही असं धोक्यात येतं. त्याच्यामुळे त्या प्राण्याची किंमतही आपल्याला तेवढी मिळणार नाही आणि मग आपल्याला वाटतं, की अरे त्यावेळेस जर कस्टमर एवढ्याला मागत होतं, दिलं असतं तर बरं झालं असतं. कारण हे अनुभव मी स्वतः अनुभवलेले आहेत. या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. 1-1 वर्ष अंगावर प्राणी पडतो आणि आपल्या डोक्यावर टांगती तलवार येते, की अरे हा प्राणी नीट सांभाळला पाहिजे, त्याला काही झालं नाही पाहिजे, लागलं नाही पाहिजे, आजारी नाही पडला पाहिजे. त्यामुळे तो प्राणी आहे तो कमी जास्त करून दिलेला कधीही चांगला मित्रांनो. बकरी ईदमध्ये मी शेळी पालनाची माझ्या फार्मवर मित्रांनो 2 आठवडे आधीच माझी विक्री सगळी झालेली असते. कमी जास्त करून झालेली असते विक्री होऊन. कारण मी तेव्हा निवांत असतो, की चला मला ॲडव्हान्स तर मिळालेला आहे लोकांचा. लोकं येऊन फार्मवरनं प्राणी घेऊन तर जाणार आहे माझ्या. एवढं मला माहीत असतं. कारण मी वाट पाहत बसत नाही, की कस्टमर येईल, पुढचा येईल, अजून चांगलं येईल. मला पाहिजे ती किंमत मिळाली, त्यात थोडंफार कमी जास्त करून मी देऊन टाकतो. का ते गरजेचं आहे. आपली अपेक्षित किंमत चांगली ठरली पाहिजे मित्रांनो पण. हेही कळणं गरजेचं आहे. तर ह्या विक्रीतील चुका आहेत मित्रांनो. त्याचबरोबर अजून तुम्हाला सांगितलं जसं की तोट्यामध्ये जाऊन लोकं विक्री करतात. आपल्या प्राण्याची किंमत आहे ते मार्केटमध्ये खाटीक जो व्यक्ती आहे, तो खूप स्वस्तात मागतो. काही मार्केट आहेत मित्रांनो, की जिथं अक्षरशः तुमचा 18-20 किलोचा प्राणी आहे, तो 4,000-4,500 मागतात. तर एवढ्यात जर आपण दिला तर त्याचा अर्थ काय? तोट्यात विक्री केली आपण. तर तोट्यात विक्री करून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला सांगितले प्राण्याची किंमत कशी ठरवायची? 60% सूत्र. 60% मटण पडणार आहे. त्यानुसार त्याची गणित काढायचं. त्याचं किती किलोचा रेट आहे त्या पद्धतीने काढायचं वजन. मग उद्या मार्केटला चाललोय, तर आज वजन काट्यावर आपण त्यांचं वजन केलं प्राण्याचं आणि किंमत ठरवली. उद्या तेवढ्यापर्यंत कस्टमर आलं, हमखास देऊ आपण प्राणी. थोडेफार ₹200-300 इकडे-तिकडे झाले, काही प्रॉब्लेम नाही देऊन टाकू तरीसुद्धा. पण जास्त त्याच्यावरती मिळालं तर चांगलंच आहे. पण आपले एम-एस-पी मिनिमम सेलिंग प्राईस आपल्या प्राण्याची ठरलेली आहे आपली. त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे. नाहीतर लोकं खाटीक लोकं आहेत, ती लुटून खाणार तुम्हाला. मग त्यांचा फायदा त्यांना ते पाहणार. आपला फायदा आपण पाहिला पाहिजे. ह्या विक्रीतील चुका आहेत मित्रांनो. कारण ही अशी विक्री जर स्वस्तात व्हायला लागली, आपण प्राण्यावर खर्च करतोय, आपल्या हातात पैसा राहत नाही. मग आपण फार्म कसं चालवणार पुढे? तर ह्याही गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर ह्या विक्रीतील मित्रांनो चुका होत्या. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर त्याचबरोबर आता लोकांचे प्रश्न काय असतात? बाबा ठीक आहे, तुम्ही सगळ्या ह्या चुका सांगितल्या मला. पण आम्हाला हे सांगा, की मग ह्या गोष्टींचा अभ्यास कुठे करायचा, कसा करायचा? मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी आपल्या पूर्ण कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत, सेटअपमध्ये, बिझनेस सेटअपमध्ये. तर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहिल्या असतील, तर तुम्हाला समजल्याही असतील. नसतील पाहिल्या, तर परत तुम्ही हे व्हिडिओ पहा. तुम्हाला व्यवस्थित गोष्टी समजून येतील. आणि त्याच्यानंतर मग अजून एक प्रश्न लोकांचा असतो, मग नक्की ह्या गोष्टींची सुरुवातीची माहिती तर आम्हाला शेळी पालनाच्या फार्मवर मिळते. मग तिकडे जाऊन नक्की कोणते प्रश्न विचारावे? आता मित्रांनो, लोकांच्या डोक्यामध्ये हा विषयच येत नाही, की नक्की फार्मवर जातो आपण, की नक्की कोणते प्रश्न विचारायचे हेही डोक्यात येत नाही. पण हे कळणं गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी, एखाद्या व्यवसायाचा, एखाद्या इंडस्ट्रीचा मित्रांनो जेव्हा रिसर्च करायला जातात ना, हे मॅनेजमेंटचे ॲस्पेक्ट सांगतोय तुम्हाला. मॅनेजमेंट हा विषय आहे सेपरेट. तर त्याच्यामध्ये जेव्हा रिसर्च फेजमध्ये असतो एखादा बिझनेस, त्यावेळेस त्या बिझनेसमधले प्रश्न काय विचारायचे हेही तयार असतात लोकांचे. कारण आपला जर हा व्यवसाय करतोय, तर आपल्या बिझनेसचेही आपले प्रश्न तयार पाहिजेत, की आपण जर एखाद्या ठिकाणी माहिती घ्यायला जातोय एखाद्याकडून, तर त्याला काय प्रश्न विचारल्यावर आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळेल. कोणते-कोणते प्रश्न विचारून त्याची खोदून-खोदून माहिती काढली पाहिजे, हे कळणं गरजेचं आहे. हे जर प्रश्नच तुम्हाला माहीत नसतील आणि तुम्ही शेड फार्मवर जाऊन फक्त तुम्ही प्राणी पाहताय, अरे छान प्राणी आहेत, त्याचं शेड पाहताय, छान शेड आहे. हे पाहून उपयोग होणार नाही. ह्याच्यातून आपल्याला फायदा नाही होणार. आपल्याला पाहिजे ते प्रश्न विचारायचे कोणते हे समजलं पाहिजे. तर ते कोणते प्रश्न आपण विचारायचे आहेत, की जेणेकरून आपल्याला ह्या व्यवसायामध्ये पुढे जाण्यास मदत होईल किंवा आपला गुंतवणूक करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात राहतील. तर हे प्रश्न कोणते आहेत ते थोडेसे पाहूया. तर पहिला प्रश्न येतो म्हणजे चारा. तर मित्रांनो, चारा का म्हटलंय? तर चाऱ्याबद्दलचे काही प्रश्न आपल्याला विचारणं खूप गरजेचं आहे. माझ्या फार्मवर ज्यावेळेस लोकं येतात शिवार फार्मवर, त्यावेळेस त्यांचा हा प्रश्न कधीच नसतो. मला खूप वाईट वाटतं, की लोकं सुरू करतायत फार्म, पण त्यांचा हा प्रश्न नसतो, की ते विचारतात, "तुम्ही चारा काय टाकता?" ठीक आहे. मी सांगतो, "सुक्यामध्ये हा टाकतो, ओल्यामध्ये हा टाकतो." ठीक आहे, एवढंच. मी त्यांना खोदून सांगू शकत नाही मित्रांनो. तुम्ही खोदून काढलं पाहिजे, की नक्की बाबा चारा टाकता, मग
चारा विचारणं का गरजेचं आहे? तर हे तुमच्यासमोर प्राणी दिसतायत. XYZ कसलेही प्राणी असतील तुमच्यासमोर. हा प्राणी चांगला झालाय तब्येतीनं किंवा खराब झालाय एकदम तब्येतीनं. वाईट आहे प्राणी किंवा चांगला आहे हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. पण हा काहीतरी खात असेल त्याच्यामुळे तर असं झाली त्याची तब्येत चांगली झाली असेल किंवा वाईट झाली असेल. बरोबर ना? मग थोडक्यात काय बरं तुम्ही त्याला काजू बदाम टाकताय का त्याला बाबा तुम्ही काहीतरी चारा टाकताय, काहीही टाकत असाल का खुराक काहीतरी टाकताय. तो काय टाकताय ते मला सांगा. मग तुमचं चाऱ्याचा टाईम टेबल काय असतो? हा प्रश्न विचारला पाहिजे. मग तुम्ही कधी चारा टाकता? बरं हा तुम्ही कोणता चारा टाकता? बरं तुम्ही चारा हा लावलाय तुम्हाला दाखवू शकता का कोणत्या शेतामध्येच लावलाय? बरं तुम्हाला येणं शक्य नसेल मला फक्त बोट करून सांगा, की बाबा ह्या साईडला इकडे-इकडे जा. मी इकडे-इकडे चारा लावलेला आहे ह्या क्षेत्रामध्ये. असं विचारल्यावर मित्रांनो ना, तुम्हाला तो व्यक्ती सांगणार, की बाबा हा चारा लावतो मी, हा चारा टाकत असतो प्राण्यांना. तर त्याच्यामुळे ही काही जी तब्येत झालेली आहे, ती ह्या चाऱ्यामुळे झालेली आहे. चांगली असेल किंवा वाईट असेल. मग आपल्याला समजून येतं, की अरे ओला चारा ह्या व्यक्तीने जर वापरलाय जास्त, तर प्राण्याची तब्येत काही एवढी चांगली झाली नाही. पण सुका चारा वापरला ह्या व्यक्तीनं, तर प्राण्याची तब्येत चांगली झालेली आहे. मग तुम्ही त्यांना विचारू शकता, मला दाखवू शकता तुम्ही, की चारा कोणत्या शेतामध्ये तुम्ही लावलेला आहे, कसा लावलेला आहे. तुम्हाला तो चाराही समजेल, चाऱ्याचं व्यवस्थापनही समजेल, सुका चारा कोणता आहे, कसं स्टोरेज केले तेही समजेल. त्यामुळे असे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. की हा प्राणी जो तयार झालाय, तो काय खाऊन झालाय? हे कळणं गरजेचं आहे. समजतंय मित्रांनो? ठीक आहे. त्यानंतर पुढचा एक असा मुद्दा आहे तो म्हणजे आरोग्य. मग तुम्ही आरोग्याचा प्राण्यांचं कसं काय मॅनेजमेंट करता? बरं आजारी प्राणी झाल्यानंतर तुमच्याकडं डॉक्टर येतो का? सरकारी डॉक्टर येतो का? तुमचा प्रायव्हेट डॉक्टर येतो का? तुम्ही स्वतःच घरी ट्रीटमेंट करता? बरं सुरुवातीच्या काळात मग तुम्ही कसं काय केलं होतं? सुरुवातीला पण तुम्ही स्वतःच करत होता का ट्रीटमेंट? तर हा प्रश्न विचारले की तुम्हाला एक समजतं की अरे आपण जरी व्यवसाय सुरू केला, तरी सुरुवातीला डॉक्टरच बोलावा लागतो जसा ह्यांनी बोलावला होता. म्हणजे आपल्याला तिथून हळू-हळू काही गोष्टी जे आपले भ्रम जे झालेले असतात ना, की अरे ह्याची तब्येत जर बिघडली तर कसं ट्रीटमेंट करायची? हे क्लिअर होऊन जातं, की डॉक्टरला बोलावलं की तो सांगतो कसं करायचंय ते. तर हे प्रश्न विचारता आले पाहिजेत. तर आरोग्याबद्दलही तुम्ही असे प्रश्न विचारले पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की विक्री. मग तुम्ही प्राण्यांची विक्रीचं नियोजन कसं करता? मग तुम्ही हे हे आपण फार्मवाल्याला प्रश्न विचारतोय मित्रांनो. शेळी पालकाला प्रश्न विचारतोय. मी तुमच्या जागी येऊन विचारतोय हा प्रश्न त्या व्यक्तीला, की मग तुम्ही ह्या विक्रीचं नियोजन कसं करता? विक्री कुठे करता? फार्मवरून विक्री होते, खाटीक लोकं येऊन विक्री करतात का ब्रीडिंगसाठी करतात? का बाबा कोणत्या माध्यमातून करता? Facebookवरनं करता, WhatsAppवरनं करता का मार्केटला जाऊन विक्री करता? मग लोकं तुम्हाला सांगतील, की नाही आम्ही अशी-अशी मार्केटला विक्री करतो किंवा बाबा आमचे हे खाटीक लोकं आहेत ते आमच्याकडे येऊन खरेदी करतात. ते या पद्धतीने आपल्याला कळतं, की मग आपल्याकडं मार्केट कोणतं आहे? आपलं मार्केट, आपली विक्री कशी होऊ शकते? हे समजतं. फक्त प्राणी बघून खुश होऊन आपल्याला हे करायचं म्हणू शकत नाही आपण किंवा शेड खूप छान बांधलंय त्याचा आपल्याला काही फायदा नाहीये. छान बांधले त्याचा फायदा नाही. आपल्याला ह्या गोष्टींचा फायदा आहे. ह्या प्रश्नांच्या, ह्या उत्तरांचा फायदा आहे. त्याच्यानंतर पुढचा एक अजून प्रश्न आहे तो म्हणजे लेंडी खताचा. तुम्ही कधी विचारणार नाही. मला माहिती आहे हा प्रश्न. हे लोकं विचारला पाहिजे हा मित्रांनो प्रश्न. तुम्ही हे लेंडी खत जे तुमच्या फार्मवर तयार होते, लेंडी जी तयार होते तिचं काय करता हो? तुम्ही ट्रॉलीने विकता का खत बनवून विकता? जर मला कोणी प्रश्न विचारला तर मी अख्खी लेंडी खताची प्रोसेस सांगेन, जे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले. पण मला कोणी विचारतच नाही. त्यामुळे मी का सांगू त्यांना? असं आहे ना. त्यामुळे हा प्रश्न खोदून विचारला पाहिजे. जर कोणी तुम्हाला हे मॅनेजमेंटचं लेंडी खताचं शिकवेल, तर मित्रांनो लेंडी खत हा असा विषय आहे, की तुम्ही शेळीपालन एका बाजूला आणि लेंडी खत एका बाजूला असं आहे. तुम्हाला जर ह्या बिझनेसचं पोटेन्शियल समजलं तर तुम्ही काय कराल शेळीपालन साईडला ठेवाल आणि लेंडीज बाहेरून मार्केटमधून विकत आणाल कोणाच्याही फार्मवरून आणि त्या लेंडीचं व्यवस्थापन करून ते ऑर्गॅनिक खत म्हणून तुम्ही सेंद्रिय खत म्हणून विकाल. त्याच्यातून भरपूर फायदा आहे. तर हे समजलं पाहिजे. तर हे हे व्यवस्थापनातले प्रश्न आपल्याला विचारले पाहिजेत लोकांना, शेळीपालकाला. तेव्हा आपल्याला आपला व्यवसाय क्लिअर होऊन जाईल. तर हे मित्रांनो लोकांचे प्रश्न होते. असे तुमचे प्रश्न असले पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर तुमची मग आज मित्रांनो काय टास्क आहे? तर मला तुमच्यासाठी इम्पोर्टंट टास्क आहे ती म्हणजे काय? तर आपण दुसऱ्या फार्मवर गेलो ना कोणत्याही, तर त्या फार्मवर कोणते-कोणते प्रश्न विचारणार आहेत ते तुम्ही टाइप करायचे आहेत किंवा वही पेन घ्या, कागदावर लिहा, त्याचा फोटो काढा आणि आपल्या WhatsAppच्या ग्रुपवर पाठवायचे. मीही तिकडे टाइप करून प्रश्न पाठवेन, की मी काय विचारेन जर मी एखाद्याच्या फार्मवर गेलो तर. पण तुमचे प्रश्न आलेत तरच मी पाठवेन. मी सगळ्यात शेवटी पाठवणार आहे, की तुमचे प्रश्न आल्यानंतर. मला ती अपेक्षा आहे, की तुम्हाला आता क्लिअर झालं असेल, की तुम्ही जर कोणत्या फार्मवर गेला, तर तुम्ही काय प्रश्न विचाराल. माझ्याकडे काही वेगळी उत्तरं राहिलीच नाहीयेत. कारण माझ्या फार्मवर आल्यावरही मी ह्याच गोष्टी सांगणार आहे तुम्हाला, ज्या इथं सांगितलेल्या आहेत. कोणताच पॉइंट मी मिस केला नाही, कोणताच पॉइंट मी सोडलेला नाहीये. त्यामुळे सर्व गोष्टी मी इथे डिटेलमध्ये सांगितल्यात. पण मला तुम्ही आता सांगा, की तुम्ही कोणत्या फार्मवर व्हिजिट करायला गेल्यावर काय प्रश्न विचाराल? कारण व्यवस्थापनामध्ये मित्रांनो ह्या सर्व चुका होतात. हे आपल्याला चुका करायच्या नाहीयेत. एकदा का ही निगेटिव्ह बाजू किंवा अडचणीची बाजू सील झाली, बंद झाली, की आपल्या शेळीपालनामध्ये नक्कीच फायदा आहे. मग सर्व हे समजलं व्यवस्थापन. मग आता व्यवस्थापन समजल्यानंतर सुरुवात कशी करायची? श्रीगणेशा कसा करायचा? ते इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो आता आपण इथंच थांबूया. तुमचे टास्क करा. मी वाट पाहतोय तुमच्या मेसेजची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद.